नमस्कार शेतकरी मित्रांनो, सूक्ष्म सिंचन याविषयी छोटीशी माहिती देतो। सूक्ष्म सिंचन पात्रता व निकष 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांमधून अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थी निवड। शेतकऱ्याकडे स्वतःचे नाव, मालकी हक्काचा 7/12 व 8 व उतारा असावा। शेतकऱ्याकडे सिंचनाकरिता पाण्याची सुविधा असणे आवश्यक। सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी इतर खातेदारांचे सहमतीपत्र सादर करणे बंधनकारक। यापूर्वी 5 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास उर्वरित क्षेत्रासाठी त्यास 5 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदानाचा लाभ देय। एखाद्या क्षेत्रावर यापूर्वी सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेतला असेल तर त्याच क्षेत्रावर 7 वर्षाच्या कालावधीनंतर सूक्ष्म सिंचन घटकासाठी पुन्हा अनुदानाचा लाभ अनुज्ञेय। पोर्टेबल स्प्रिंकलर चल तुषार संच या घटकाचा लाभ घेतला असल्यास सदर शेतकऱ्यास 3 वर्षानंतर त्याच क्षेत्रावर ठिबक संचाचा लाभ घेता येईल। सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान मर्यादा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 2 हेक्टर पर्यंत अनुदान मर्यादा 80% आणि 2 हेक्टर ते 5 हेक्टर जमीन धारणा असणारे शेतकरी 75%, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी 90%। सूक्ष्म सिंचन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे अनुदान अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग प्रवर्गातील असल्यास वैध प्रमाणपत्र अपलोड करावे। सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी इतर खातेदारांचे सहमतीपत्र सादर करणे बंधनकारक असून ते साध्या कागदावर घेण्यात यावे। नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपनीच्या अधिकृत वितरकाचे कोटेशन। अशा पद्धतीने या योजनेसाठी पात्रता निकष, अनुदान मर्यादा आणि कागदपत्रे लागणार आहेत। तर ही होती छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।